हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि तसंही आज बऱ्याच दिवसांनंतर मी मोठा ब्लॉग टाकते आहे. आणि आज होता संडे. तर संडे असला ना की काहीतरी स्पेशल असतंच. तर दुपारीच मुलांसाठी छान मिसळ पाव बनवलेले होते आणि संध्याकाळी मात्र पावभाजी बनवलेली होती, कारण पाव दुपारचे ऑलरेडी उरलेले होते आणि शुभ्रांच्या पप्पांना पावभाजी आवडत नाही, तर त्यामुळे मुलांना इथे पावभाजी बनवलेली होती. पावभाजी तसं केवढं सारं बनवलं. लच्छा पराठ्याचं पीठ. पप्पा स्पेशल लच्छा पराठा. म्हणजे खायचं ते रे मिसळ. पप्पा मिसळ खातील. आपण वेगळी भाजी अगं तो ड्रॉइंगचं दिलंय ना मॅम, मी ते करून घेतो. ड्रॉइंगचं जरा तसं तर भाजीपाला आणून मला 5-6 दिवस होऊन गेलेले होते आणि जवळजवळ भाजीपाला पण माझा संपतच आलेला होता. पण मुलं माझ्याकडनं 3-4 दिवसांपासून पावभाजी मागत होते आणि मग आज अचानकच ठरलेलं होतं, कारण टिफिनला त्यांना मी पावभाजी सहसा देतच नाही. पण मग खूपच हट्ट केला ना की मग मुलांचंही काही वेळेस ऐकावं लागतं. तर आहे त्याच साहित्यामध्ये मी पावभाजी बनवायचं ठरवलेलं होतं आणि फ्लॉवरच्या जागेवर माझ्याकडे ह्यावेळेस होती कोबी. तर जे भाज्या मला भेटल्या ना त्या सगळ्या मी घेतलेल्या होत्या, शिजवून घेतल्या आणि त्यानंतर ग्लासाने ह्या अशा छान बारीक करून घेतलेल्या होत्या. आणि तसे शुभ्राच्या पप्पांना पाव अजिबात आवडत, म्हणजे पावभाजी पाव हा प्रकारच त्यांना आवडत नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यासाठी आज लच्छा पराठा बनवायचा होता त्यांना. तर त्यांचीच रेसिपी होती आणि त्यांनाच आज बनवून पण बघायचे होते. तर त्याचं पीठ पण त्यांनी मळून ठेवलेलं होतं आणि नेहमीप्रमाणे पाव जे आहेत ना ते शुभ्राचे पप्पा छान गरम करून ठेवत होते मुलांसाठी. आणि मुलांना त्यांच्याच हातचे पाव हे असे छान भाजलेले आवडतात. तशी तर मिसळ पण आम्ही दुपारी 2 वाजता बनवलेली होती. तर त्यामुळे उरलेली जी मिसळ होती ना ती एका पातेल्यामध्ये काढून ठेवलेली होती आणि मग त्याच कढईमध्ये मी पावभाजी बनवलेली होती. आता पावभाजीचं जी रेसिपी आहे ना ती मी ऑलरेडी टाकलेली आहे, तर तुम्हाला हवी असल्यास नक्की बघाल. त्यामुळे मी इथे त्याची रेसिपी काही घेत बसलेली नव्हती. तर जवळजवळ इथे एका बाजूला शुभ्राचे पप्पा पाव भाजत होते आणि मी एका बाजूला पावभाजी बनवून घेत होती. तर बनवता बनवता आमच्या दोघांच्या थोड्याशा गप्पा पण चाललेल्या होत्या. आणि असं सुट्टीचा दिवस म्हटलं ना की सगळेजण ही अशी थोडी मदत करू लागले ना की आपल्यालाही थोडंसं बरं वाटतं आणि थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. संध्याकाळच्या जेवणामध्ये शुभ्राच्या पप्पांना भात हा आवर्जून लागतोच, पण मी काही आज रात्री भात बनवणार नव्हते आणि तेच त्यांना विचारत होते की आज भात नाही बनवला तरी चालेल ना. तर शुभ्राच्या पप्पांचं तेच चाललेलं होतं, हा बाई नको बनवू. तर असं हे आमचं थोडंसं चेष्टामस्करी चालूच असते. पाव वगैरे भाजून झाले ना की तवा लगेच गरमच असणार आहे, तर लगेच शुभ्राचे पप्पा तो लच्छा पराठा बनवायला घेणार होते. आणि तसंही त्यांची रेसिपी आहे म्हटल्यावर मी त्यामध्ये अजिबात लुडबुड करत नाही, कारण ती जर चुकली तर ते सगळं ब्लेम माझ्यावर येऊन जातो. त्यामुळे मी याआधी कधीही तो बनवलेला नाही आहे आणि फर्स्ट टाईम शुभ्राचे पप्पा पण बनवत आहेत. तसंही त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो, म्हणजे सुट्टी जरी असली ना त्यांना तरी काही बाहेरची कामं येत असतात, त्यामुळे ते लगेचच जातात. पण आज त्यांना बाहेरची कामं पण नव्हती आणि सुट्टी पण होती, तर त्यामुळे त्यांनी ही रेसिपी बनवायला घेतलेली होती. तर लच्छा पराठा कसा होतो हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे, तर बघूया. आता पावभाजीमध्ये ना मी माझे घरगुती मसालेच टाकते, कारण पावभाजीचा जो मसाला भेटतो ना आता एव्हरेजचा म्हणा सुहानाचा म्हणा आमच्या इकडे अजिबात चांगला भेटत नाही. म्हणजे ते मसाले मी टाकले ना पावभाजीमध्ये की त्या पावभाजीची चवच निघून जाते पूर्ण. त्यामुळे मी अजिबात ते मसाले टाकलेलंच नव्हता. सरळ माझे जे घरगुती मसाले होते ना ते टाकलेले होते आणि 5 रुपयाची एव्हरेजची पुडी आणलेली होती ती त्यामध्ये टाकलेली होती. तर खरंच खूप छान पावभाजी झालेली होती आणि मुलांनाही आवडलेली होती, अगदी आवडीने खाल्लेली होती मुलांनी. तर थोडीशी हळद टाकलेली होती, कारण हळद टाकायला मी विसरली होती, त्यामुळे ती वरतून थोडीशी टाकलेली होती. छान तेल सुटून दिलेलं होतं भाजीला आणि मग त्यानंतर वरतून ही अशी कसुरी मेथी टाकलेली होती, तर तिच्याने पण भाजी खूप छान होते. तसं तरी आधी आम्ही पनीरची भाजी आणि त्यासोबत नान बनवलेले होते आणि खरंच खूप छान पण झालेले होते. आणि हे असे पदार्थ जे आहेत ना ते आमच्या शुभ्राला बनवायला खूप छान जमतं, म्हणजे नान वगैरे जे आहे ना तर ती खूप छान बनवते. तर बघूया आता आज तर तिची मदत होती की नाही. तर सुरुवात तर केलेली होती शुभ्राच्या पप्पांनी लच्छा पराठा बनवण्यासाठी. तर इथे जे माझे मसाले असतात ना ते मी सगळे एका डब्यामध्ये भरून ठेवलेले असतात. जे महिन्याचा जो किराणा मी आणून ठेवलेला असतो ना तर ते जिरे मोहरी वगैरे हे सगळं जास्त आणलेलं असतं. मग मसाल्याच्या डब्यांमध्ये मी थोडं थोडं ते वाट्यांमध्ये भरून ठेवलं ना की उरलेलं सगळं साहित्य मी एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं असतं. मग लागेल तसं ते काढता येतं, कारण सगळे डबे शोधण्यामध्ये खूप वेळ जातो, तर त्यामुळे मी एकाच डब्यामध्ये सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. शुभ्राच्या पप्पांना इथे थोडासा मैदा काढून दिलेला होता वरतून लावण्यासाठी, सोबत थोडीशी काळी तीळ पण दिलेली होती त्यांना तर वरतून टाकण्यासाठी. आणि ती माझ्याकडे नेहमी असतेच, म्हणजे जे जे वस्तू आम्हाला लागतात ना त्या मी सगळ्या एकाच ठिकाणी ठेवलेल्या असतात, तर तेही त्यांना काढून दिलेलं होतं. तर बघता बघता इथे माझी जवळजवळ पावभाजी तयारच झालेली होती. छान तेल पण सुटलेलं होतं.
आता संडे म्हटलं ना का विवांचं आमच्या असं म्हणणं असतं की मला अजिबात संडेच्या दिवशी अभ्यास सांगायचा नाही, तो दिवस मी माझ्या मनासारखा राहीन. पण शुभ्राचं मात्र तसं नसतं. तिचा संडेचा दिवसही अभ्यासामध्येच जातो आणि तसे जसजसे वर्ग मोठमोठे होत चालतात ना तसा अभ्यासही वाढत जातो. आणि विवान मात्र आमचा अजिबात लोड घेत नाही. पण मग त्याच्या मागे मी लागलेलीच होती की विवान वाचन तरी कर. पण विवान मात्र आमचा कुठे ऐकतोय. मग त्याला टेबल लर्न करायला लावले होते. आता टेबल लर्न करायला लावलं ना की विवानला खूप कंटाळा येतो, त्यामुळे मी वाचनच करतो असं त्याचं म्हणणं चाललेलं होतं. तर ठीक आहे म्हटलं बाबा वाचन कर. तर तेही कुठल्या विषयाचं करू काय हितपासून त्याची सुरुवात असते. तर तिन्ही सब्जेक्ट त्याला वाचन मी करायलाच लावते, रोजच घेते त्याचं वाचन. आणि तसेही आता वाचनाचा सराव असला ना की मुलांना पेपर लिहायला सोपं पडतं, कारण त्यांच्या पद्धतीने त्यांना उत्तरांची जी मांडणी आहे ना ती करता येत नाही. त्यामुळे मी त्याचं वाचन जे आहे ना ते रोज घेतच असते, त्याची इच्छा नसली तरीही घेते. तर असं मुलांचं तर ह्या गोष्टी चालूच असतात. पावभाजीला छान उकळी आलेली होती आणि वरतून मी हे असं थोडंसं बटर पण टाकलेलं होतं. आणि बाकीचं उरलेलं जे बटर होतं ना तर ते गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तर शुभ्राच्या बाप्पांना इथे जे लच्छा पराठा बनवणार होते ना त्यासाठी ते लागणार होतं, त्यामुळे ते त्यांना ठेवलेलं होतं. तसं तर संडेचा दिवस म्हटला ना की माझा तर पूर्ण दिवस कामामध्येच जातो. म्हणजे फरक फक्त एवढाच असतो की पटपट कामं आवरायची नसतात, जशी होईल जेवढी होईल जेव्हा होईल तेव्हा करायची, असं थोडंसं निवांत असतो, इतका फरक तेवढा असतो. तर विवान मात्र पुस्तक घेऊन आलेला होता आणि त्याचं पुस्तक क्लासमधल्या कुठल्या तरी मुलाने फाडलेलं होतं. तर तेच तो मला दाखवत होता. मग त्याला तेच सांगत होती की तू टीचरांकडे कंप्लेंट का केली नाही त्याची. तर त्यावर त्याचे आणखी बरेच काही कारणं चालू होते. तर तेच चाललेलं होतं कुठलं लेसन वाचायचं वगैरे, तर त्याला तेही काढून द्यावं लागतं. तर अभ्यासाच्या नावाने त्याचं हे असं रोजचंच असते. तर वाचन करताना इतका फास्ट वाचेल आणि मोठमोठ्याने वाचेल, त्यामुळे शुभ्राला पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं आणि त्यामुळे मग दोघांचीही मस्ती चालू होऊन जाते. तर असं आता हे चालूच असतं. पण विवान मात्र बघा ना पान कसं फाडलंय पूर्ण असं दाखवत होता, व्हिडिओ घेत होती, त्याला माहीत होतं मम्मी आणि त्यामध्ये तो दाखवतही होता. तर ते बघून मला थोडंसं हसायलाही आलेलं होतं. अभ्यासाच्या नावाने ही अशी नाटकं त्याची चालूच असतात. तर असो, पावभाजी इकडे बारीक गॅसवर मी उकळत ठेवलेली होती थोडीशी 5-10 मिनटं आणि ती उकळेपर्यंत पटकन भांडे जेवढे साचलेले होते ना ते घासून टाकलेले होते आणि प्यायचं पाणी आलेलं होतं. तर दर 2 दिवसाआड आमच्याकडे पाणी येतं प्यायचं. तर बाकीचं नाही, पण प्यायचं पाणी मला आधी भरून घ्यावं लागतं, तर तेही पटकन भरून घेतलेलं होतं. शुभ्राच्या पप्पांना मात्र इथे लच्छा पराठा जो आहे ना तो बनवायला काही जमत नव्हता. म्हणजे 2-3 वेळेस त्यांनी तो ट्राय केला, पण त्यांना काही ते जमत नव्हतं लाटायला. तर असं आता हे माझं सगळं झालं की मलाच लाटायला बसावं लागणार होतं. तर इथे पावभाजीमध्ये ना वरतून मी थोडासा लिंबू टाकलेला होता. तर नंतर कुणीही लिंबू घेत नाही, त्यामुळे मी आधीच तो लिंबू टाकून देते आणि भाजी खरंच खूप छान झालेली होती. विवांचं मात्र आमचं हे असं वाचन चाललेलं होतं आणि शुभ्राचा मात्र इथे अभ्यास चाललेला होता. आणि तसे तिचं लिखाणकाम खूप असतं, त्यामुळे तिला वाचायला पाहिजे तेवढं भेटत नाही, पण मग असं लिहिता लिहिताच तिचं वाचन पण भरपूर होऊन जातं. इकडे मात्र शुभ्राच्या पप्पांनी इतका पसारा करून ठेवलेला होता, म्हणजे खाली भरपूर पीठ पण सांडून ठेवलेलं होतं आणि तरीही त्यांचं चाललेलं होतं लच्छा पराठाला छान लेअर वगैरे पाडण्याचं काम. तर बघूया आता किती लेअर पडत आहेत ते. मी मात्र माझी सगळी कामं आवरून घेतलेली होती आणि भाजी माझी झालेली होती. तर शुभ्राच्या पप्पांच्या मदतीला आलेले होते आणि मी थोडंसं लाटून दिलेलं होतं त्यांना. तर भाजण्याचं जे काम आहे ना ते शुभ्राचे पप्पा करत होते आणि तुम्हाला पुढे मी दाखवतेच कसे झालेले होते आमचे लच्छा पराठा. आता मलाही जमतोय का नाही ते बघूया म्हटलं, तर मीही थोडंसं लाटायला बसलेली होती आणि जसं जमेल ना तसं लाटण्याचा प्रयत्न पण करत होते. त्याला छान आकार पण दिलेला होता, लेअर येतील असं त्या पद्धतीने. आणि नंतर मग शुभ्राचा अभ्यास झालेला होता, तर तीही आलेली होती. तर तिने आमच्या दोघांपेक्षाही खरंच छान बनवलेला होता आणि छोटा बनवलेला होता, पण त्याला लेअर वगैरे पडलेल्या होत्या. आमच्या लच्छा पराठ्यांना मात्र लेअर काही पडलेल्या नव्हत्या. बटर मात्र आम्ही भरपूर लावलेलं होतं आणि तसे तर खायजोगे झालेले होते. तर आता शेकच बनवताय ना. काय बनवताय मम्मी हे? लच्छा हो पराठा. ना, पप्पा लच्छा पराठा बनवणार होते, पण ते काय झाले काय माहिती. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकता. छोटी पोळी बोलो, छोटी पोळी छोटी. मला ये. मी तिघही मायलेक शुभ्राच्या पप्पांची थोडीशी चेष्टा मस्करी करत होतो, कारण लच्छा पराठाची जी रेसिपी आहे ना ती त्यांना काही जमलेली नव्हती. म्हणजे त्यांना जो लच्छा पराठा बनवायचा होता लेअरवाला तो काही आलेला नव्हता, त्यावरनं आम्ही त्यांची थोडीशी चेष्टा करत होतो. तर असो, इथे जवळजवळ आमचा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि किचन मी क्लीन करून आम्ही आता जेवायलाच बसणार होतो. तर त्याआधी हे सगळं काही व्यवस्थित आवरून घेतलेलं होतं, कारण शुभ्राचे पप्पा काही बनवायला आले ना की खूप सारा आमचा पसारा असतो. तर हे सगळं मी पटपट आवरून घेतलेलं होतं आणि इव्हनला मात्र पाण्याच्या बॉटल भरायला लावणार
लावणार होते, कारण दोघांनाही मी काही कामं जी आहेत ना ती नेमून दिलेली. म्हणजे रोजचीच त्यांची ती कामं असतात की जेवताना बसायचं राहिलं नाही की पाण्याच्या बॉटल सगळ्यांसाठी विमान भरून आणणार आणि जेवण झाल्याच्या नंतर त्या बॉटल परत नेऊन पण ठेवणार. आणि शुभ्रा मात्र जेवणाची जी भांडी आहेत ना ते सगळे जमा करून घेऊन जाणार, त्यानंतर झाडून वगैरे घेणार. तर ही अशी दोघांनाही दिवसभरातली 2 कामं मी नेमून दिलेली आहेत, जे दोघंही जण करतात न चुकता. तर असं आजच्या जेवणामध्ये छान पावभाजी, पाव सोबत कांदा, कोथिंबीर आणि मिसळ, दुपारची थोडीशी शेव पण होती. तर हे असं छान आमचं जेवण होतं. ओके. कशी झाली बघ रे साथ ले जाने आए हैं। तशी तर आमची पावभाजी नेहमीच छान होते. मुलांना आणि मला, आम्हा तिघा मायलेकांना पावभाजी खूप आवडते. शुभ्राचे पप्पा मात्र आम्हाला सहसा पावभाजी बनवून देत नाही. म्हणजे कधीही बनवायची असली ना की ते खूप कशाला पावभाजी, म्हणजे काही ना काही कारणं ते देतच असतात. पण आज नाईलाजाने त्यांनाही थोडीशी पावभाजी घ्यावी लागलेली होती, कारण त्यांचा लच्छा पराठा थोडासा चुकलेला होता आणि त्यामुळे थोडासा त्यांचा मूड ऑफ पण झालेला होता. पण असो, जोपर्यंत आता त्यांना लच्छा पराठा छान बनवता येत नाही तोपर्यंत ते बनवून बघण्याचा प्रयत्न करणारच आहे. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.